फ्रेंड्स, वेलकम माझ्या चॅनलवरती खूप सारं स्वागत तुमचं। आज मी एक रिएक्शन व्हिडिओ बनवते आणि तो आहे राधा भालेराव यांच्यावरती। आणि जो की मी त्यांचा व्हिडिओ रिसेंटली रोस्टिंग व्हिडिओवरती ट्रेंड करत होता आणि तो बघितला। त्याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी बघितल्या की बाबा रोस्टर जे आहे त्या राधिकाला कसे ब्लेम करत होते की तिच्या लाईफमध्ये असं एक मॅटर झालं की तिच्या नवऱ्याचा तिचा वाद झाला आणि आय थिंक ड्रिंकसाठी त्यांनी पैसे मागितले आणि तिने कदाचित दिले नाही आणि त्यांच्यात मारहाण चालू झाली। नवऱ्याने तिला खूप सारं मारलं। सो तिने घर सोडून गेली आणि ती घर सोडून नंतर शेजाऱ्यांकडे गेली। ती रेल्वे स्टेशनवर गेली आणि तिथे तिथे व्लॉग काढले। द पीपल्स फील लोकांची अशी गैरसमजूत झाली की कदाचित फक्त व्ह्यूज जे तिचे चॅनलचे डाऊन झाले ते व्ह्यूज मिळवण्यासाठी शी इज मेकिंग द ऑल ड्रामा। सो लोकांनी रोस्टिंग चालू केली। परंतु वाय यू आर नॉट सीइंग की बाबा ती जी व्यक्ती आहे ती जी एक महिला आहे ती तिचं घर सांभाळते, ती तिचं यूट्यूब करिअर करते आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा पोचते आणि अशा परिस्थितीमध्ये बिचारीला मार खावा लागतो, फिजिकल मेंटल अब्यूजला सामोरं जावं लागतं। पण पीपल आर नॉट सपोर्टिंग हर, दे आर ब्लेमिंग। आणि मला हे बघून खूप वाईट वाटलं की इट्स नॉट लाईक दॅट की बाबा आपल्या समाजामध्ये असं होतं की आपल्या समाजामध्ये असा प्रकार होतो की इफ मेल अँड फिमेल आर फायटिंग लेडीजचा जुळणारा दिसतो आणि पुरुषांवरती कोणताही ब्लेम येत नाही। ही आपल्या समाजाची रूढी परंपरा चालू आहे की बाबा हां त्या बाईचा दोष होता असं लिटरली म्हटलं जातं ब्लाइंडली। सो सेम असं झालेलं आहे की बाबा तिला कोणीतरी मारत आहे, तिलावरती अब्यूज होत आहे। पीपल आर नॉट सीइंग इट, दे फील की बाबा ती नाटक करते, तिने मूर्खपणा केला। पण कशाला कोण एखाद्याला मार खायची सवय असते का? कोणाला मार आवडतो का? आणि कोणाला असं कंटेंट द्यायला आवडेल? आय डोंट थिंक सो। मला तरी वाटत नाही की वॉट एव्हर शी इज डुईंग इट इज नॉट फेक, इट इज रिअल। आय फील लाईक दॅट आणि त्याच्यामुळे मी तिचं समर्थन करते। आणि तिचे मी व्ह्यूज बघितलेले आहे। तिचा अगदी स्मॉल चॅनलपासून ती बिग अमाऊंटमध्ये म्हणजे 1 लाखाच्या वर सबस्क्रायबर गेलेले आहेत तेही बघितलेले आहेत। आणि बिचारी कष्टाळू, जिज्ञासू आणि एक होतकरू महिला आहे। आणि मला वाटत नाही असं लांछन एखाद्यावरती मुद्दामून लावावं की बाबा त्याला ती बाई मार खाते, तिला नाटक करते असं करून। खरंच एखाद्या वेळेस तिला पब्लिकची हेल्पची गरज असेल, तिला हे करायचं असेल, तिच्या लाईफचं मॅटर ती सांगत असेल, पण कुठेतरी सांत्वना द्यायची सोडून तिच्यावरच म्हणजे बोटं ठेवली जातात। इट्स नॉट राईट। ॲटलीस्ट लेडीज करून तरी असं मला एक्सपेक्ट वाटत नाही किंवा ज्या लेडीज आहेत त्यांनी तरी असं करायला पाहिजे। कारण की जेंट्स कदाचित नाही सपोर्ट करणार पण लेडीज शूड सपोर्ट हर बिकॉज वुमन व्हायलन्स, मेंटल टॉर्चर, फिजिकल टॉर्चर इट्स नॉट गुड इन अवर इंडिया। आणि हे बऱ्याच लेडीजला सहन करावं लागतं आणि कितीही सुशिक्षित असो। सो आय थिंक ही जी रिॲक्शन होती ही राधावरती होती कारण की मी ते रोस्टिंग पाहिलं आणि मला थोडंसं त्याच्यावर वाटलं की नो इट्स नॉट राईट, दे आर डुईंग ब्लाइंडली। आणि कदाचित समजा जर ती व्ह्यूजसाठी जरी केलं असेल तरीसुद्धा आय फील की बिचारी पोटा पाण्यासाठी काही गोष्टी करत आहे जे की बरेच लोक काही करतात, त्याच्यापेक्षा तर बिचारी हेच करते आणि मला तर तो ड्रामा वाटला नाही। सो व्हॉट यू फील फ्रेंड्स? तुम्हाला काय वाटतं तिच्यावरती डेफिनेटली सांगा। चॅनल बघत असाल, चॅनल आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय फ्रेंड्स।